जबाबदारीची जास्त जाणीव झाली. जय हिंद कार्डियाक केअर सेंटर डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्घाटन या नात्याने कॅथ लॅबचं उद्घाटन झालं असं कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र डॉक्टर प्रफुल्लजी पाटील, डॉक्टर विद्याताई प्रफुल्लजी पाटील, माझे सहकारी मित्र जिल्ह्यातील आमचे तालुक्यातील सहकारी डॉक्टर यशवंतराव भोसले, माझ्या समवेत उपस्थित असलेले बंडूजी खांडेकर, ज्यांनी माझ्या गावात येऊन उद्यान खोलवलं. उदाहरण सांगितलं मी तुम्हाला की या परभणीचे लोक अनेक लोकांच्या जीवनामध्ये जर त्या उद्यान करू शकतात तसं जोडोळी साहेबांनी खूप चांगले उद्यान, म्हणजे 2018ला मी पहिलं माझं गाव ग्रामपंचायतला पर्यटक मधून 2 उद्यान आली, एक्सेप्शनल केस होती. आणि त्यावेळेचा DSR मध्ये सरकार बदललं, कोविड आलं, फंड स्लॅब झाले, अर्धच काम आहे. नंतर येऊन त्यांनी त्या DSR मध्ये राजकीय त्रास असताना देखील ते काम पूर्ण उभा केलं, म्हणून परभणीकरांचं मात्र मनपूर्वक अभिनंदन करतो. असे चंद्रकांतजी जेवुरे आणि धन्यवाद. खरंच स्वागत करण्याचा चांगला प्रसंग आहे की मन कसं मोठं असावं का असं मोठं असावं. आमच्या लवूचे म्हणजे बीड जिल्ह्यातील असे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राठोड साहेब, कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर समीर शेख, माझ्याबरोबर काम करतात अल्पसंख्याक आघाडीचे जिंतूरचे, इथंच परभणीला स्थायिक आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माझे मित्र पप्पूजी नखाते, भारतीय जनता पार्टीचे नेते अशोकराव पिसाळ, ज्यांच्या खास आवर्जून निमंत्रणावरती मी आलो, असे माझे सहकारी बाळा कावळे. मी त्याला बाळाच म्हणत असतो, तो किती मोठा झाला तरी मी त्याला बाळाच म्हणणार, कारण त्याला शिकण्यासारखं भरपूर आहे, त्यामुळे मी त्याला बाळा म्हणत असतो. गडबड करतो पण प्रामाणिक खूप आहे. त्यांच्यावर समवेत असलेले श्री रुपेशजी शिंदे, सोहेलजी शेख, श्री सोमेजी दिलके आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे मी माझ्या पीएनं विचारले की कार्यक्रमाचं स्वरूप काय, खरं म्हणजे त्यांना विचारावं का नाही असा प्रश्न झाला. त्यांना विचारलं, म्हटलं काय नाही, आपल्याला उद्घाटन करायचं आणि पुढे राहावं. आता त्यांनी पूर्ण माहिती घेतली नाही असो, पण आज मी इथं आलो नसतो तर कदाचित कपाळकरांना ठरला असतो. एवढं चांगलं युनिट आम्हाला बघायला मिळालं, कारण प्रत्येक ठिकाणातून काहीतरी शिकायला मिळतं. लक्षात घ्या, मी प्लॅटफॉर्मवरच्या भिकाऱ्यापाशी सध्या बसतो, त्याच्यापाशी एवढे अनुभव असतात. जगात सगळ्यात जास्त अनुभव वेटर कसे असतात, डॉक्टर. त्या वेटर कशी बसले ना, सगळ्या पद्धतीची लोक, शिव्या देणारे, प्रेम करणारे, टीप देणारे, जगातली सगळी माहिती वारी जो असतो, दाढी करताना 50 प्रश्न विचारून माहिती गोळा करतो. तसं वेटरला विविध प्रकारची माणसं त्या हॉटेलमध्ये येतात आणि ती सगळी माहिती गोळा करतात. त्यामुळे माझा छंद असतो मी प्रत्येकाशी चर्चा करतो. पुढे ट्रेनला उशीर असेल, फ्लाईटला उशीर असेल, चर्चा करून आपलं ज्ञान वाढवतो. कारण सर्व ज्ञानी माणूस जगामध्ये कुणी असू शकत नाही, अशी कुठली चीप देवाने टाकून दिली नाही की तो सर्व गुणी आहे. 36 गुण जुळलेली माणसं असतात, ती आमच्या स्टेजवरतीच बसलेली. ही 2 जे कपल बघितलं, 36 पैकी 36 त्यांचे गुण निश्चित झालेले आहेत. प्रफुल्लित वातावरणामध्ये विद्येच्या बाहेरघरामध्ये तुम्ही एवढं छान स्वागत केलं, त्याबद्दल काय सांगावं. डॉक्टर साहेबांचं प्रेम तुमच्यावरती. तुम्ही जर मला इतकं एन्थुजियास्टिक कपल आहे असं वाटलं असतं तर मी माझ्या बायकोला देखील घेऊन आलो असतो. पुढच्या वेळेस मात्र मी तिला घेऊन येणार. आम्ही वरती आल्याच्या नंतर कार्यक्रमाला आम्ही इकडे निघालो. लग्न झाल्याच्या नंतर नवीन कपलचा जेव्हा आपल्या बायकोत कसा अडकतो तसं ती म्हटले की थांबा ती येते. मला त्यांचे भाव कळाले, कारण मीही माझ्या बायकोवरती तेवढं प्रेम करतो. हे तिच्या आक्रोश देखील मी सांगतो, समोर तर सांगावंच लागतं. हे बघा, हे रिस्पेक्ट करणे लक्षात घ्या.
बायकोचं नातं हे फक्त बायकोप्रती सीमित नसतं, लक्षात घ्या. शी इज अ बेस्ट फ्रेंड इन वर्ल्ड. लक्षात घ्या, जे कुठं व्यक्त करता येत नाही ती तिच्यापाशी व्यक्त करा. कुठल्याही परिणामाची चिंता न करता करा. ती माफी करून तुम्हाला त्यातून मार्ग काढून देते. ती पत्नी सध्या ती असते, वेळ प्रसंग पडली तर ती बहीण सध्या असते, आणि तुमच्या हाताने चूक झाल्याच्या नंतर मोठ्या मनाने तिची माफी मागितली तर ती आई सुद्धा असते. हे सगळी नाते सगळी नाते तुमच्यासाठी पाहिजे. डॉक्टर साहेब, काम करत असताना चुका होतात हे होतात, पण ही नाती जपत असताना गाडीला 2 चाकं असली पाहिजे, तर गाडी बॅलन्स होते. आणि या कॅम्पस मध्ये तुम्ही लेकरं खूप नशिबवान आहे. दोघांचे अखंडित बॅलन्स असलेलं प्रेम तुम्हाला मिळते. सुविधा जगामध्ये कुठं मिळतील, परंतु प्रेम मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबात असतात. तुम्ही भाग्यवान. मला बरेच लोक असं म्हणायचे की जगात जर्मनी आणि अरे यहाँ पे क्या नाही रखा. प्रफुल्ल पाटील साहेबांचं हे कॉलेज बघितल्याच्या नंतर मी मुंबई आणि पुण्याच्या मेट्रो सिटी मध्ये फिरलो, एम्सचे हॉस्पिटल पाहिजे, भारतात सगळीकडे प्रवास केला. ज्यांना परभणी विषय निगेटिव्ह बघण्याचा अँगल असेल त्यांनी या कॅम्पस मध्ये यावं आणि मग नंतर तुमचं मला लक्षात आहे. कपाळ करते की लोक ज्यांना हे माहित नाही इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथं उपलब्ध आहे. फक्त एक छोटे छोटे आयडिया देतो मी तुम्हाला, नंतर एखादा बसू. इथं ओपीडी कमी पडेल, छोटे छोटे आयडिया आणि आपण करू. तुम्हाला एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे का बोलतो माहिती का, माझा ह्या भागातला रोड कमी. मी जेव्हा मिशन मोडवरती गेलो पहिले 1-1.5 वर्ष मला स्वयंसिद्ध करायला लागले. 1 वर्ष, कारण जोपर्यंत माणूस स्वतः सिद्ध होत नाही. आणि आमचे बॉस आहेत ना, एकदा ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप भयानक आहे देवेंद्रची. मला त्यांनी पहिल्यांदा मानद हे पद दिलं होतं कक्ष म्हणून, नंतर मला ओएसडी केलं, नंतर कमिशनर ह्या लेवलच्या चॅरिटीची जी हाय पॉवर कमिटी त्याच्यावरती मेंबर पाठवलं, महात्मा ज्योतिबा फुलेचं डायरेक्टर केलं, केंद्रामध्ये एपीएस म्हणून पाठवलं. आणि त्या माणसाची ग्रास्पिंग करत असताना सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये त्यांचा विश्वास जिंकणं हे फार कर्तव्य असतं एखाद्या ठिकाणी काम करायचं. शेवटी तुम्ही किती स्किलफुल असाल, एखादा लॉयर आहे पण त्याचं कम्युनिकेशन नसेल, त्याचे कॉन्टॅक्ट नसतील, किंवा त्याला राजाश्रय मिळाला नाही, त्याला पाहिजे तसे क्लायंट मिळाला नाही, तर त्याच्या लॉयर आणि त्याच्या वकिलाच्या पोटाला काही अर्थ नसतो. त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि देवेंद्रजींनी तो प्लॅटफॉर्म मराठवाड्यातल्या या बीड जिल्ह्यातल्या माणसाला दिला. मी बीडचा उल्लेख यासाठी करतो, मला कळलं इंटेन्शन. डॉक्टर राजे भोसले इंटेन्शन कळलं मला. परवा हॅशटॅग चालवली सगळ्यांनी माझी. मी स्वर्गीय मेटे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तो बीडचा आहे म्हणून मी एक भाषण केलं होतं. हे आम्हाला इतिहास आहे. दुर्दैवाने मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये बीडनी प्रचंड वातावरण कडूळ केले, मी मान्य करतो. मी तेव्हा म्हटलं होतं की आमच्यासारखी माणसं बीड जिल्ह्यामध्ये आहेत ना, काय कमी आहे. आणि तुमचं इंटेन्शन तेच क्लिअर होतं की डायसवरती आरती बसली जी माणसं ती बीडची आहेत आणि चांगली आहेत हे सांगावं लागायला. बीडच्या माणसांना हे सांगावं लागायले. शरीफ माणसाने बीड जिल्हा बदनाम केला, त्याचे भोग आम्हाला भोगावे लागले. अनेक ठिकाणची व्हिडिओ होतात. बायबल मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जे म्हटलंय ना त्याला पूरक उदाहरण. माझी सासूबाई परवा मुंबईमध्ये घरातून खाली गेली काहीतरी आणायला, 1 चक्कर खाली मारा. मी मुद्दाम सांगतो की 4 चक्कर मारा. आणि सहज विचारलं की इथं करेल तुम्ही कुठली, बीडचे. समोरच्या व्यक्तीने पॉज केला, काहीच बोलली नाही. बीडीच का नाही, काहीच नाही. सासूबाईची काही ती म्हणत नाही, कळालं नाही काय अवस्था आहे म्हटलं. आणि तुमच्या आमच्यावरती जबाबदारी. बीडचं नाव चांगल्या सुवर्ण अक्षरामध्ये कसं कोरलं जाईल याची जबाबदारी. आणि आम्ही त्याचा एक पूर्ण स्तंभ असतो ही ग्वाही तुम्हाला लक्षात घ्या. मुळात बराच वेळ झाला त्यांनी सांगितलं मला की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. एकटीच मग कुणी केलं नसतं, परंतु बऱ्यापैकी मुलं स्टेबल आहेत. खरं म्हणजे जय हिंद कार्डियाक सेंटर जे उभा केलं, मला सांगतो हा व्यक्ती बाळा मालकला त्याला थोडी चिटिंग झाली. त्यांनी ऑर्डर दिली मशीनला, प्रोफेशन दिली. एक जणाशी तोंडी करार झाला किंवा ठीक आहे
त्यांचा विश्वास आहे. विश्वास हा कागदावरच असावा असं नाही. त्यांनी ऑर्डर दिली, 20% अमाऊंट दिली आणि संबंधित व्यक्तीने ते डिनाय केली. मोठी व्यक्ती होती पण ती खोटी असू शकते, कारण माणसं जेवढी मोठी असतात ती आचरणातून मोठी असली पाहिजेत आणि त्यांना तुम्ही पदरात घेतलंय त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी प्रफुल्ल पाटील साहेबांकडे जातोय, बरोबर बाळा, मी म्हटलं तू योग्य व्यक्तीकडे गेलास, तुला बिलकुल चिटिंग होणार नाही. हिचं ब्रँड चुकून मगाशी मी हळूच त्यांना वय विचारलं. हिरोला आणि स्वतःच शरीर जपणाऱ्या माणसाला वय विचारत नसतात असं आहे काय? पण मी तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान खूप चांगलं मेंटेन केलं. डॉक्टर साहेब मला सांगता, मला विद्यार्थी आहेत, मला सांगतो मी महाराष्ट्रात कुठे फिरतो, आमचे पीए वगैरे थकून जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी फिरत राहतो. 5:30 ला उठतो, 10:30-11च्या दरम्यान झोपतो. सकाळी कुठल्याही शहरात असू द्या 5-6 किलोमीटर वॉकिंग, स्ट्रेचिंग आणि मेडिटेशन करणार. आता मी थोडस एक अडॉप्ट केलं इंद्रियावर ताबा घेण्यासाठी. टेन्शन आलं की पहिलं प्रचंड भूक लागते. लोकांची भूक हरपते, मला भूक लागते. 2 चपात्या खात असेल, 2 भाकरी खात असेल तर 3 भाकरी खातो. आणि लोकांची झोप उडते टेन्शन आल्यानंतर. मी दररोज 6 ते 7 तास झोपतो. मी त्या दिवशी 12 तास झोपतो. हे करून बघा. इतकी थोडं पहिल्यांदा त्रास होईल, पण पुन्हा तुम्हाला टेन्शनच येणार. सकाळी एकदम माणूस रिलॅक्स असतो. माझ्या घरी माहित झालं की ज्यावेळेस मान्सून असतो, एकदम शांत असतो, त्यावेळेस हा टेन्शन मध्ये मी मौन करतो, काही बोलत नाही, काय कुणावर राग व्यक्त करायचं नाही, काय नाही. आणि जास्त जेवण केलं की समजायचं हे मी टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये. काही रूम मध्ये जाणार, एसी थोडासा लावणार आणि झोपणार. 12 तास झोपले की समजायचं पुन्हा काही विषयच नाही. कारण किती विषय घेऊन बसणार तुम्हाला डोक्यामध्ये आणि किती लोकांचं तुम्ही वाटोळं करणार, किती लोकांचं. त्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये याच्यामध्ये बरेच लोक साहेब भरपूर अर्ज घेऊन येतात, ह्याची वाट लावा, त्याची वाट लावा. मी म्हटलं त्याची वाट लावा तर माझ्या याची जेव्हा वाट लागेल तेव्हा तू कोण सांभाळणार असेल. बरं ते काम करणारे लोक ज्यांच्या मागं लागलं समजा, तर ती आपल्या एवढं मागं लागतात की आपण चांगले 100 कामं सोडून त्यांच्या एकाच कामामध्ये आपण गुरफटून जातो. त्याच्यापेक्षा आपल्याला संधी असते, कारण चिखलामध्ये कमळ फुलतं. आपण चांगलंच काम करत राहायचं, बाकी इतर ठिकाणी कधीच लक्ष द्यायचं नाही. मंत्रालयामध्ये मला भरपूर लोक म्हणायचे, मी 10-11 वाजता बसायचो मेडिकल सायन्सचा चीफ असताना. साहेब मंत्रालयात असं चालतं, तसं चालतं, ते चालतं, हे चालतं. मी म्हटलं परमेश्वराने मला देश सेवा करण्याची संधी दिली. दररोज जितक्या जास्त फाईल करीन त्या फाईलला LIFE मध्ये कन्वर्ट होत असेल, त्याची लाईफ वाचत असेल तर मी खरा भाग्यवान आहे आणि मीच देश सेवा संधी दिली. तिथं सोनं करायचं सोडून मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत. माझा आलेख कधी खाली गेला नाही. वेळ प्रसंग पडली ना तर तुम्हाला एक मनाच्या विरुद्ध जर घटना घडत असेल आणि वाटलं समजा, इगो म्हणत नाही, परंतु कॉम्प्रोमाइज करू नका, शांत राहा, योग्य वेळेची संधीची वाट बघा, एनर्जी स्टोअर ठेवा, त्या एनर्जीचा मिसयूज करू नका. जर एखाद्या माणसाला आपली भाषाच कळत नसेल तर 100 त्याच्याकडे जाऊ नका. लक्षात घ्या, योग्य वेळेची वाट पहा. आपल्याकडे आता पेशन्सच नाही. मुलं फेल होण्याचे दिसले की 10-12 मुलं 12वीची मुलं सुसाईड करताना बघताना काय म्हणते ते आमचा हे होत असं विचार करा. आमच्या मुलांना सांगितलंय मी मुंबईमध्ये असताना, आज ती आईला आईच म्हणतात आणि मला ताक म्हणतात. पृथ्वीजातला कर्म केला हरकत नाही, बरोबर आहे. परंतु संस्कृती बदलली नाही. त्यांना सांगितलं मार्क किती कधीच विचारणार नाही. मग समाजामध्ये असताना मुलालाही सांगितलं कधी कुठल्या मुलीकडे वाईट नजर बघत असताना आपल्याला एक भय नाही, त्याच्यामुळे तू एक चांगला नागरिक हो, याच्यापेक्षा कुठलीही मला पदवी नको असं सांगितलं. जेवढं जमतंय तेवढं करायचं. या देशाचा चांगला नागरिक होणं ही सगळ्यात मोठी पदवी असेल. आपली संस्कृती, आपला धर्म याच्यावरती प्रचंड प्रेम करून, कारण आपण या संस्कृतीमध्ये, या धर्मात आहे, इतर धर्मांचा आदर करून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारा हा देश हिंदुस्थान आहे, भारत आहे. लक्षात घ्या. आणि याची ओळख टिकवण्यासाठी एक चांगला नागरिक होणं गरजेचं आहे. एवढं मी सांगितलं. खरं म्हणजे आज हे सगळं विज्ञानावरती चालतं. काही गोष्टी डॉक्टर साहेब एक्सरे मध्ये दिसत नाही, सिटी स्कॅन मध्ये दिसत नाही, MRI मध्ये दिसत नाही, पण त्याचं
जे तुम्ही दुःख हलकं करू शकत नाही, त्याचे पेन्स तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही, त्या गोष्टी तुमच्या समोर हजारो वेळेस घडल्या असतील, घडतात. रिपोर्ट सगळे दिले येतात, पण पेशंट मात्र क्युअर होत नाही. लक्षात ही वस्तुस्थिती आहे. कोणी स्वीकारलं नसेल तर माझं चॅलेंज आहे, मी अशाने पेशंट घेतो की त्याला आजार नाही असं मला वाटतं किंवा हे ज्ञानावरती विज्ञान. आणि मी सांगत असतो, जेव्हा ज्ञान आणि विज्ञान संपतात तेव्हा प्रज्ञान असतं. लक्षात घ्या, प्रज्ञान म्हणजे काय? या कॅम्पसमध्ये आल्यानंतर डॉक्टर साहेबांना खूप आनंद वाटला. सुरुवात तुम्ही गजानन महाराजांकडून केली, मंदिरात अध्यात्माच्या तिथून केली होती. लक्षात, शेवटी विज्ञान असेल, ज्ञान असेल, आध्यात्मिक शक्ती ही असली तर माणसाला एक मोरल सपोर्ट होतो. लक्षात, एक अनामिक ही असली पाहिजे. बरेच लोक म्हणतात त्या दगडाच्या ह्याच्यामध्ये देव आहे काय? अरे आमचा बघण्याचा दृष्टिकोन, आम्ही जर दगडामध्ये देव बघत असू, मी तर प्रत्येकाला सांगायचो सीएन मेडिकल सेल मध्ये बरीच लोक मला पंढरपूरचे तिकडची जी खट्टी भाकरी आणायचे, चटणी आणायची, पुन्हा शनी शिंगणापूरून यायचे, कुणी साईबाबांचा प्रसाद घेऊन यायचे. दररोज डॉक्टर साहेब आता थोडं गोड खाणं सोडून दिलं, कारण आपण थोडस जास्त यायच्या तिकडे झालं तर सांगितलं मला कमी का. दररोज 100 ग्राम मिठाई खायचो मी, 100, दररोज 100 मिनिमम, बरं का, कारण दररोज 2-3 किलो मिठाई घ्यायची. मला म्हटले अरे शुगर होऊन जाईल. म्हटलं इमानदारीच्या पेढ्याने कधी शुगर होत नाही, बेमानी झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, क्लिअर होता कन्सेप्ट, क्लिअर. आरोग्य क्षेत्रामध्ये असं टाईट फॉलो करून फार कमी लोक सांगते आय एम डिसेंट पर्सन. मी शपथ घेतली, बायकोनी चंदनाचा टीका लावत असताना करून सांगितलं होतं मला दादा, सीएम मेडिकल सेल मध्ये सुरुवातीला 100-50 लोक आले, नंतर 150 लोकांच्या पुढे गेले की मी चिडचिड करायचो. आणि पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना जरा उलट सुद्धा काय कॅपॅसिटीच पाहिजे, बोलून बोलून लाल सापायची सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग करतात. एकही गोष्ट चुकी म्हणून येतच नव्हती. प्रत्येकाला अशा अपेक्षा, 1-2 अपेक्षा तरी कमी झाल्या लगेच आमच्यावर निगेटिव्ह फार हायलाइट झाला. मी चिडचिड करायला लागलो, सगळं झालं. माझा भाऊ सर गोष्ट म्हणला, तुला बीपी आणि शुगर ह्याच वयात सोडून जाईल, ब्रेन हॅमरेज होऊन जाईल, अशा पद्धतीने वागला. मी चंदनाचा टीका आधी लावतो, प्युअर चंदन लावायचं, त्याच्यावर सांगितलं. त्यावेळेस हे लावताना सांगितलं, मी चंदनाचा टीका लावते, चुकीचा पैसा मात्र घरात आणू नका, लेकरा वळाला काढावा लागला. अशी माता भगिनी आणि आपली बायको जर घरात असेल तर भ्रष्टाचार या देशामध्ये होणार नाही. लक्षात घ्या. आणि आजही चंदनाचा टीका लावून दररोज लावल्यानंतर आरशात बघतो, माझी नजर कधी चुकली नाही हो, कारण मी चुकीचं केलं नाही. लक्षात, कधी चुकीचं केलं नाही. किती चांगला गजानन महाराजांचा इथं हे यावरती बोलेल. पेन ड्राईव्ह ज्यावेळेस निघाला देवेंद्रजींचा, त्यावेळेस मला स्वतःला आलेला अनुभव आहे. चमत्कार काय असतो मी तेव्हा पाहिजे. तुम्हाला माहिती साहेबांचा पेन ड्राईव्ह साहेबांनी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षामध्ये त्यावेळेस 22 मिनिटं साहेब माझ्यावरती बोलले होते आणि मला हे माहित नव्हतं. पण त्यांची त्या पेन ड्राईव्ह काढण्याच्या पूर्वी 8 दिवस आधी मला साहेबांचा फोन आला. म्हटले ओमप्रकाश, तुझ्या विरोधात षडयंत्र आहे, तुला अटक करून सरकार हे करायचं. मला साहेब मी नाही, मी काही चुकीचं केलं नाही, काय नाही, मी तयार आहे लढायला. माझा कॉन्फिडन्स होता. पण साहेब म्हटले हे बघ राजकारण. आणि त्यांनी एक्सपोज केलं पेन ड्राईव्ह मध्ये पटलावरती नाव कशा पद्धतीने यावं. त्यांनी साहेबांनी सांगितलं की ओमप्रकाश शेट्टी सारख्या माणसाला तुम्ही अटक करणार, ज्यांनी एवढं चांगलं काम केलं, त्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार. पण खरं सांगू, 8 दिवसापूर्वी जेव्हा साहेबांनी फोन केला ना, मी नाशिकला होतो. आयसीयूवरच्या एका बॅनचं लोकार्पण सोहळा होता मध्ये होतायचं. मला अन्न गोड लागलं नाही का. कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजता होता, 4 वाजता साहेबांचा फोन आला. मी एक सांगायला काय आता त्यांनी पटलावरती मांडलं म्हणून सगळ्या प्रॉब्लेम. मला गोड लागलं, रात्री जेवण गेलं नाही. वाईट वाटलं की आपला जो बॉस आहे तो सांगतोय की तुझ्यावरती असं षडयंत्र, तो 8 दिवस तरी ऍब्सकॉन्ड व्हायला सर तुम्हाला साठी भीत नाही हो. त्यांनी थोडस मला काय म्हणताय की थोडस सांगितलंय की असं असं होऊ शकतं, सावध केलं मला. पण मी आणि मग त्या रात्री मी योगावली माझी पत्नी संभाजीनगरला फ्लाईट, त्याच रात्री आम्हाला इकडं गावाकडचं. मी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते लवकरपणाचा कार्यक्रम झाला. मी आसपास ज्या बॉसच्या जीवावरती आपण एवढं चांगलं काम केलं तेच बॉस सांगत असेल तर मला याच्या पायाची वाढ उचल केली. सोपं आहे कामाला सांगा, सरकार तुम्हाला चुकीच्या पद्धतीने हे करणार आहे. सगळं झालं असतं, मी लढलो असतो. परंतु किती लोकांच्या मनामध्ये ओमप्रकाश शेट्टी कोण आहे, कारण जी लोक ज्यांनी पाहिलंच नाही, ज्यांना अनुभवच नाही, ती लोक मत तयार करतात. परसेप्शन फार वेगळा प्रकार. या महाराष्ट्रामध्ये कुणी कुणालाही फुकट सल्ले देतात.
ज्यांनी कधी पिठात चक्की टाकली नाही तरी तुम्हाला जर सांगू शकते की हे कॉलेजला हे चुकलं ते चुकलं. हे फार मोफत सल्ला देणारी माणसं. सकाळी मी आल्यानंतर मला म्हटलं, साहेबांनी एक सांगितलं होतं की कुणाशी चर्चा करू नका. मी शांत राहिलो, इतका शांत राहिलो, ती तिला राहवलं नाही. ती म्हणली एवढे शांत बघितले नाही, समथिंग हॅपन, सांगा. मी म्हटलं बॉसने शपथ घेतल्यासारखं सांगितलं, सांगू नको. आता धर्मपत्नीशी सगळेजण सांगतात, सांगितलं. म्हटलं असं मला वाटले की थोडा वेळ थांबा. आणि तिने काय माहिती ड्रायव्हरला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला जायचं आहे. आणि मला खूप टेन्शन आल्यामुळं ती म्हणली माझ्या म्हणण्यावरती चाला. मी पुढच्या सीटवर बसलो, सीट पूर्ण हे केलं. फुल टेन्शन आल्यावर फुल झोप येते, मी झोपलो. गाडी आली आणि एका ठिकाणी उभा राहिली. मला म्हटली आता उठा. तिनं आधी सगळे सेटिंग लावली. म्हणली आपण महाराजांच्या दरबारात आलो शेगावला. त्यांनी सांगितलं माझं खरंच उदाहरण आहे, प्रॅक्टिकल आहे, डेट वाईज सगळं आहे. आणि सांगितलं ठाकरे नावाची एक व्यक्ती ते सगळी तिथली व्यवस्था पाहतात, त्यांना सांगितलं की ओमप्रकाशजी आज महाराजांना एकटेच बोलणार आहे. तिने सांगितलं की आज महाराजांना एकटं बोला. ही वेळ आली ना, कारण मला लक्षात नंतर आलं की तिने तिथं का आणलं. मी आणि श्रीकांत भारतीय दोघं जण तिथे गेलो होतो गजानन महाराज. आणि त्या ठिकाणी एक असा प्रसंग घडला की मी कधी इथं सांगू शकत नाही व्यासपीठावरती. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अशी प्रचिती आली की गजानन महाराजांनी एवढी मोठी शिक्षा दिली आणि एक मंत्री घरी बसले. तिथं त्यांनी मला सांगितलं होतं की नाही, गजानन महाराज जे काय करणार आहे तो माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी एक मोठा चमत्कार होता. आणि तिनं म्हटले की तुम्ही विसरला, ज्या गजानन महाराजांनी त्यावेळेस एवढा मोठा चमत्कार केला तेच गजानन महाराज तुम्हाला वाचवतील, लक्षात घ्या. कोणाला विश्वास ठेवायचा नाही, ठेवा नका. आज बोला. खरं सांगू 5 मिनिटं मला एकांतात सोडली आणि मी महाराजांना म्हटलं, महाराज या हाताने जेवढं काही पुण्याचं काम करायचंय तेवढं केलं. नकळत एखादी चूक झाली असेल, कुणाच्या चुकीवरती पांघरून टाकलं असेल तर त्यातला माझ्या मनातला हेतू मात्र खूप चांगला असेल. गरिबांची कामे व्हावीत यासाठी दिवस रात्र एक करणारा माणूस मी. कधी मुलाबाळाकडे मी लक्ष दिलं नाही. 5 दिवस माझा मुलगा छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि मी स्वर्गीय रतन टाटा, देशमुख रतन टाटा यांच्या बरोबरचे करार होते म्हणून 5 दिवस मी त्या हॉस्पिटलला गेलो नाही. मी देवावरती सोडलं, तुमच्यावरती सोडलं का, सामान्य गरिबांची सेवा करण्यासाठी. आणि जर मला चुकीच्या पद्धतीने कुठेतरी अटक होत असेल तर मी भक्ती कशी ठेवायची. आणि तुमच्या मनामध्ये जर हे असेल की मला अटक व्हावी, माझं काही वाईट व्हावं, तर जशी इच्छा असेल तुमची तशी मी तयार आहे. खरं सांगू, आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही जवळच गेलो. त्यांनी सांगितलं की नकोस. मला त्याचा साक्षात्कार झाला. काही होण्याच्या आधीच पेनड्राईव्ह काढला साहेबांनी, सगळं ते प्रकरण एक्सपोज केलं. याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय असणार. सामान्य माणसं. उज्ज्वल निकम साहेबांची आमची भेट झाली होती एअरपोर्टवरती. आणि भेट झाल्याच्या नंतर मला म्हणतो, ओमप्रकाश पेनड्राईव्ह मध्ये हे होतं. मी म्हटलं साहेब मी लढणार, मी फाईट करणार होतो. ज्या व्यक्तीने केलं मी पायात अनवाणी चालणार होतो महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती आमच्याकडे. ते म्हटले कसं काय. मी म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझ्याकडे संपत्ती. 24 लाख लोकांची कामं केले. एक दिवस प्रत्येकाच्या घरी जर गेलो तरी आयुष्य कमी पडेल. त्या लोकांकडे मी जाऊन म्हणणार होतो की माझी काय चुकी. म्हटले चूक आहे का, वेळ आल्याच्या नंतर कळतं. म्हटले चुकून दुर्दैवाने जर तशी वेळ आली असती ना, प्रचंड हाल अपेक्षा सहन करावं लागल्या असत्या. म्हणले ज्या संत महात्म्यांना चुकल्या नाही होतं बोलायचं, ही वस्तुस्थिती स्वीकारला मन लागतं. म्हटलं बरोबर आहे. सुदैवाने दैवी शक्ती आपल्या पाठीशी असते आणि त्याची प्रचिती मला सातत्याने इथं आली. डॉक्टर साहेब मी सांगतो, शॉर्ट मध्ये सांगतो, कारण आता इतक्या वेळ झालं सगळे मागं कुजबूज चालू आहे 2-3 जणांची, त्याच्यामुळं थोडस आवडतं गेलो. या शहरामध्ये तुम्ही नाश्ता करायला मला म्हटल्याच्या नंतर मी म्हटलं की गेली 2 दिवस झाले एक व्यक्ती जेवायला बोलतोय. रेल्वे पटडीच्या बाजूला एक स्वतःची झोपडी होती त्याची. आणि हे परवडीतलंय. माझ्या पुस्तकातला एक टॉपिक आहे दीपावली. माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त तो टॉपिक लिहिलाय. आणि दीपावलीचा तो दिवस होता. पोळ्याच्या दिवशी मला एक सद्ग्रस्त छोट्या त्याच्या मुलाला घेऊन आला होता.
आणि मोठा मुलगा जो होता, जो कृषी विद्यापीठाच्या बाजूला पिवळा असा तो पॉलिथिनचा हे टाकून चहा विकणारा तो व्यक्ती, मला वाटतं एलिमियाचा होता किंवा एल होता किंवा एएमएल होता, मला दोन्हीपैकी एक असेल त्यांना. तर त्या व्यक्तीला समीर शेख घेऊन आले होते, पोळ्याचा दिवस होता आणि सांगितलं की असं आहे. तो माणूस इतका गरीब चहा विकणारा, त्याला पैसे 15-20 लाख रुपये लागणार, एचएलए मॅचिंग हे ते सगळ्या गोष्टीची त्यावेळेस सगळी प्रोसेस सुरू होती. मी त्यांना ऍश्योर केलं, म्हटलं काय हरकत नाही, आपण त्यांना करू आपण त्यांना. आणि काही दिवस गेले, दिवाळीच्या आसपास त्यांना फॉलोअपसाठी एससीजी मानवता कॅन्सर सेंटर आहे आमच्या डॉक्टर राजनगरकरांचं, त्यांच्या बोनमॅरो ट्रान्सप्लांटचं उद्घाटन मी आणि अडवाणी सरांनी दोघांनी केलेलं. मी उद्घाटक होतो आणि अडवाणी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर त्या ठिकाणी ते गेला होता. ते फॉलोअपला गेला, तो सिरियस झाला. मी त्यांना सांगितलं मुंबईत 100% फ्री करतो, परंतु तो तिथं इतका सिरियस झाला तर लगेच त्याला बीएमटी करावं लागणार होती. म्हणून डॉक्टरांनी प्रकाश शेट्टी यांचं नाव ऐकलं, बीएमटी करून टाकली. पैसे नव्हते, 3 लाख रुपये सीएम रिलीफ फंड मधून पाठवले. आणि माझी एक सवय होती सीएम रिलीफ फंडची, मी कक्ष सोडत असताना की दिवाळी करत असताना कुणाचं काम होऊ नये, कारण भर दिवाळीमध्ये कुणाचा फोन आला आणि साहेब तुम्ही ते काम केलं नाही तर त्या दिवाळीला काय आहे म्हणून मला वाईट वाटायचं. मी सिग्नलवर देखील सह्या करत निघायचो. सिग्नलवर देखील आमची टीम एवढी चांगली होती, पोलीस होते बरेचसे, आरारावांच्या कार्यालयातले बरेचसे पोलीस माझ्या मध्ये होते. मी भरपूर लोकांना सांगितलं नाही की माझ्या ऑफिसमध्ये सगळे मेजर 80-85% पोलीस होते, पण डेलिकेटेड होते. तसं का माझ्या आयुष्यात आता आम्ही किती जरी मोठा झालो, किती जरी मोठं केलं तर ते फार प्रॅक्टिकली शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. आता प्लॅटफॉर्म तयार आहे, माझी इमेज आहे, देवेंद्रींचा आशीर्वाद आहे, सगळ्या गोष्टी. तर मी तेवढी काळजी घ्यायचो. परंतु भर दिवाळीमध्ये मुलीचा वाढदिवस असताना बीएमटीची शस्त्रक्रिया झाली, सगळं झालं. पैशामुळे डिस्चार्ज थांबला होता आणि सकाळपासून सगळी लगबग चालू होती. मुलीचा वाढदिवस सगळा चांगला मोठा करायचा. मला वाटते 11वा वाढदिवस काहीतरी होता त्याचा, 11वा, आणि तो मोठा करता सेलिब्रेशन. तिकडे होते, मी त्या झुल्यावरती बसलो. एक मिशन सगळं कॉपरेट करत होतो, कारण जोपर्यंत त्याचे पैसे होत नाही तोपर्यंत विचारते मला साहेब दिवाळीला घरी जायचं. पहिल्यांदा आमचा जीव वाचलाय. कृष्णा नावाचा एनसीबीचा जिल्हाध्यक्ष तो तिथल्या. तर तुम्हाला सांगतो त्यांनी इतकं भावूक केलं आणि मी दिवसभर टाटा ट्रस्टची सारखा कॉन्टॅक्ट होतो. साहेब पैसे पाठवतात, ते म्हणायचे हो प्रकाश बहुत हार्ड आहे, बाहेर पैसा व्यक्ती नाही. त्यांची एम्पल हॉस्पिटल मुंबईत होतं. नंतर मग मी त्यांना हळूहळू इतकं बाहेर आणलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं, नागपूरमध्ये आणलं, अनेक ठिकाणी पुण्यामध्ये आणलं. कारण शेवटी अपील करायचं, अपील बाय हार्ट असेल तर कुणी मदत करतात. टाटा ट्रस्टने अनेक ठिकाणी ते शेवटी मला वाटतं 15 लाख रुपयाचं त्याचं बिल होतं. 3 लाख रुपये बिल म्हणून पाठवले. आणि मुलीचा वाढदिवस संध्याकाळी 7:30-7ला म्हणता 6 वाजता त्यांचा मेल मला आला, 6 लाख रुपये मैंने उनको भेज दिए प्रकाश, अब इससे ज्यादा नहीं होगा, बहुत मुश्किल होता है बाहर भेजना, लेकिन तुमने कहा वो किया. 6 ते 3 आमचे आणि एक कुठून तरी आले 10 लाख. मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर राजनगरकरांना, डॉक्टर साहेब पैसे आले तुम्हाला. आयुष्यात कधी स्वतःहून कधी कोणाला गिफ्टही मागितलं नाही, मागणार पण नाही किंवा काही नाही. दिवाळी मला एक गिफ्ट द्याल काय? ते म्हटलं हो प्रकाश काय बोलताय तुम्ही, तुमचं जर का डिसेंट माणूस गिफ्ट मागतोय. म्हटलं हो, तेवढे 5 लाख रुपये द्या, भगवानचे भगवान वगैरे प्रकारचे सोडून द्या. खरी दिवाळी तुमची आणि माझी दिवाळी कधी त्या डॉक्टरने 2 मिनिटांमध्ये 5 लाख रुपये सोडले. साहेबांचा मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता इकडं मध्यंतरी आणि मी तिथं आलो होतो फिरायला. आता फिरून आल्याच्या नंतर जनरली त्या कार्यक्रमात एमटी स्टमक आलो होतो. एक व्यक्ती मात्र मी तिथं घरी गेल्यानंतर तो इतक्या भाऊक नजरेने पाहत होता, कारण जनरली फिरून झाल्याच्या नंतर कोणीतरी त्यांनी म्हटलं की माझ्या घरी जेवण करायला यायचं, त्याची गोडी होती. म्हटलं आज मी मोठ नाही काय, म्हणूनच मला 2 ग्लास मला बरोबर. मी म्हटलं नको आज तर गरीबाच्या घरी येणार नाही. हा शब्द मनाला लागला आणि मी गेलो. सांगतो मला खूप आनंद वाटला. झोपडपट्टीतलं त्याचं घर त्या रेल्वे पकडी पैसे आता आज तरी मंडप टाकलाय तर फार मोठा, आणि आज मात्र त्यांनी घर बांधलं. त्याच्यानंतर त्यांचं काम खूप चांगला झाला त्यांचा. त्यावेळेस त्यांनी झोपडपट्टी असेल पण खरी शोभा काय असते माहिती का, जिथून ती झोपडपट्टी सुरू होते ना तिथून ती रांगोळी काढली होती. आणि माझी नजर मात्र, कारण एका वाईट घटनेतून मी आलो होतो, परंतु शेवटी ती देवाची कसोटी होती, देवाची झाली घटना. आणि रांगोळी घरापर्यंत काढली होती पूर्णतः.
माणसाची श्रीमंती कशी असावी हा त्याचं उदाहरण सांगतोय समारोहाच्या वेळेला. मी त्या रांगोळीकडे बघत नजर नवं करत करत पर्यंत गेलो. घरापाशी गेल्याच्या नंतर गंगाळामध्ये गंगाळ होतं पितळाचं, त्याच्यामध्ये पाणी होतं. त्या पाण्याच्या बाजूला त्याचे वडील होते लक्षात. आणि त्याचे वडील मला म्हटले की एक मनातली इच्छा आहे, माझ्या मुलाला तुम्ही वाचवले, एवढी इच्छा माझी पूर्ण करू द्या. मी म्हटलं का? मला तुमची पाय पाहिजे. गरम. मी म्हटलं हो काय करतो मी, काय एवढी इच्छा पूर्ण करा, माझ्या आयुष्यात मला खूप मोठं प्राप्त होईल. काय? पटकन पाय असं लोटा मिळालं, गरम पाणी होतं पायाला उडवी उलट्या पद्धतीने ते पाणी गरम पाणी टाकलं. पूजा केलीसाठी जगामध्ये काय करायचं पैसे कमवून? एवढी लोक जर प्रेम करत असतील तर स्वतःचा जीव जर ताटावरती तुम्ही जात असाल आणि जर एखाद्या पेशंटने तुम्हाला हात दिले, 4 जण तुम्हाला धरून येत असतील, तरी मी उठेल आणि सामान्य लोकांची सेवा करेल. एवढं प्रेम मला मी आज आणले. इतकी चांगली प्रेम करणारी लोक, इतकं छान झोपतो मी. मला माझ्या सानिध्यात असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे 10:30 ते 11च्या दरम्यान मी मला मी झोपतो. साहेब मी बेडवर पडल्यानंतर 3 मिनिटामध्ये मी कधीच पेशंट का चुकीचं काहीच करायचं नाही, पैशाच्या मागे धावायचं नाही. जो माणूस चांगला काम करतो तो माती जरी हातात धरली त्यांनी तरी त्याचं सोनं होतं. या सगळ्या गोष्टीचा अनुभूती मला मी जास्त वेळ घेत नाही, थोड्याफार तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या. मी आज आयुष्यमान भारत समितीचा म्हणून त्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमचं एम्पॅनल मला करून देणार आहे. इथं बालकांच्या डेंटलला सगळ्यात चांगले पॅकेज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तुम्हाला माहित नाही. हे सगळं नोटिफाय करा. आमच्या CS साहेबांना मी उद्या माझा ऑफिशियली फोन जाईल, त्यांची टीम येऊन इथंच ऑडिट होतं, त्यांची टीम येऊन आमचे DC आहेत का सध्या ते लाईन अप करा. उद्या मला आठवण करा आपल्याला हे पॅनल करायचं. माझा संदेश द्या ना आणि मी वरती आमच्या यांना पण सांगतो, डायरेक्टरना पण सांगतो पॅनल करा. सगळ्यात चांगले डेंटलचे म्हटलं PhD वगैरे वगैरे टॉप. आय एम नॉट मेडिकल बट आय एम सुपर मेडिकल. दररोज 500 फाईल आल्यानंतर मी म्हणून जातो ना त्या क्रिटिकल फाईल काढायचं, म्हणायचं मला हे शिकव. 1-1.5 तास दररोज त्यांनी केमोच्या प्रोटोकॉल पासून सगळ्या गोष्टी. कारण एका डॉक्टरने मला छेडलं होतं, यू आर नॉट मेडिकल, यू आर ओनली सेक्शनची. मला ह्याच्यातलं काय कळते? आज त्यांना म्हणतो की ऑर्थो पासून गायनॅक पासून ते अगदी केमोपर्यंत सगळं विचारा. तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज मला त्या अनुभवाच्या जीवावरती आणि इंटेन्शन केल्याच्या जीवावरती. ते कार्डियाकचे RDSP मध्ये सगळ्यात चांगले पॅकेज आहे. इथं स्पीच थेरपी आहे, मी पाहिजे तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांटची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि कॉक्लिअर इम्प्लांट तुम्ही घ्या. कारण काय होतं, तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांट मुंबईत जरी केलं ना तरी स्पीच थेरपीला मुलं येत नाही. अकॉमोडेशन 6-6 महिने नाही तर ते ऑपरेशन फेल झालं. पैशाची व्यवस्था आम्ही करू, तुम्ही हे करा. ग्रामीण भागामध्ये जा, सगळ्या आयुष्यमानचं तुम्ही अवेअरनेस साठी तुम्ही यांना हे करा. हे इथले सगळे फुल झाले पाहिजेत आपल्याला, पूर्ण बेड कॅम्प लावा यांच्यावरती. थोडंफार एक वेगळं पॅकेज ठेवा हेल्थ साठी, पुढे लावा. ग्रामीण भागात जा, हे पेशंट कॅरी करून इथं आणता येतात पेशंट. आमची टीम सगळी देतो, वेगळ्या पद्धतीने देतो. बरीच अशी कुंभारीचं अश्विनी मेडिकल कॉलेज आहे, आज फुल आहे. पहिलं ते मी जेव्हा पहिल्यांदा व्हिजिट करायला गेलो 2016 तेव्हा ICUचे 100 बेड, त्याचे 100 50 बेड तसेच, जनरल बेड तसेच, पण आज फुल आहे. योजना पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी. मी ऑर्थोचं पण खूप चांगलं आहे. थोडंसं शांत राहा, मला काही द्यायचं आहे. जरा मागचे जे कुणी असतील त्यांना विनंती माझी की मागचे जरा 2 मिनिटं तुम्हाला देण्यासाठी आलो, थोडंसं ऐका तर करा. की ऑर्थोचे जनरली ग्रामीण भागामध्ये जे मजूर आहेत त्यांना TTR आणि THR ची खूप प्रॉब्लेम आहे. त्या प्रोसिजर्स रिझर्व केल्यात, त्या मी ओपन करणार आहे. यासाठी आम्ही ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस आयुष्यमान त्याचं खूप चांगलं चाललं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं जगला पाहिजे. 20 वर्ष लाईफ वाढलं पाहिजे, नाही तर त्या पारावर बसवतात त्या म्हाताऱ्याला, अवघड असतं. त्यांचं सगळं जगणं सुसह्य व्हावं यासाठी TTR THR हे पण आम्ही ओपन करणार आहे. आणि त्यामुळं सगळ्या लोकांना किडनी ट्रान्सप्लांट एवढं चांगलं आहे. 4.5 लाख रुपयाचं पॅकेज आहे. डॉक्टर साहेब खूप धाडसी निर्णय आगामी काळात घेतोय.
36 स्पेशालिटी आहेत आमच्या. 34 का 36 आहे? 36 2 ऍड झाल्या. त्या 36 स्पेशालिटीवरती काम तर किती वर्ष करणार माहित नसतं, पण त्या कार्यकाळामध्ये तुम्ही असं पिऊन जावं लागतं. तुम्ही मागितलं त्याच्यापेक्षा एक्सलंट आहे माझं. जिल्ह्यात माझ्या एक लक्षात आलं की टोटल इम्बॅलन्स. आम्ही एसी पासून तुमचे पॅकेज करतो, काय नाही काय आम्हाला मेडिको असलेली नसलेली माणसं त्याच्यावरती असतात. आणि डिलिबरेटली तुम्ही पॅकेज कमी द्याल, ती लोक रिमर्स दाखल होतो, पैसे घेतले म्हणून इम्प्लांटची कॉस्ट असते 25,000 रुपये, तुम्ही 12,000 पॅकेज देता, कसं पॉसिबल आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल चालण्यासाठी 36 स्पेशालिटीवरती 36 प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधी त्याच्यावरती डॉक्टर म्हणून नियुक्त करणार आहे. मेडिकल एज्युकेशन, पब्लिक हेल्थ हे 3 आले आणि त्यावरती सगळ्यात मोठा रामबाण 36 पॉलिटिकल डॉक्टर जे तुमच्यासारखे. कारण मला डोक्याला ताण कमी होतो, कारण इन्फ्लुएन्स वापरावा लागतो चांगल्या कामासाठी. एकटा म्हटलं की मग पर्सनल इंटरेस्ट आहे का? प्रत्येकाची कुठे हे करू म्हणून 36 प्रफुल्ल पाटील साहेब तुम्ही सगळे देताना लोक अशी 36 पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असलेले लोक हितार्थ आम्ही ते सगळी लोक त्यावरती टाकणार आहेत. ट्रॉमाचं चांगले मिळत आहे. ऑलरेडी आमची अशी योजना आहे, जरा त्याचा अवेअरनेस करा. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर डायरेक्ट पेशंटला आम्ही उपचार करतो, फक्त एनएलसी आणि त्याचा टॅग करायचा फोटो फक्त. ही बाळासाहेब ठाकरे नावाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाची योजना. त्याला दुसरं कुठलाच पेपर मागितला जाणार नाही. इम्प्लिमेंट नाही झालं तर आमचा टोल फ्री नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉल करा. ते झाल्यानंतर कुठलाही एक पेपर प्रिवॉर डायरेक्ट जनरेट होती त्याच्यावरती एमएलसीवर टॅग फोटो करायचा आणि पोलिसाचा एमएलसी इथंच होते की. तर त्यावेळेस काय असतं, कुठले कागद दुसऱ्या दिवशी कुठलाही आहे तो भारतातला कुठलाही नागरिक असो, फॉरेनचा असो, काय म्हणतोय नॉट फ्रॉम महाराष्ट्र. ऍक्सिडेंट हा कुठला जात धर्म पंथ किंवा राष्ट्र राज्य विचारून येत नाही. 1 लाख रुपयापर्यंतची आमची तरतूद आहे. कुठलाही आधार कार्ड असेल हे असेल, तुम्ही अशा कुठलाही पेशंट अवेअर करा की ट्रॉमाचा कुठलाही पेशंट आमच्या इथं घेतला जाईल. म्हणून एवढं चांगल्या स्कीम आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन हा भाग आहे. आता इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी माझी, त्याच्यामुळे तुम्ही ते करा. जास्त वेळ बोलत नाही, परंतु मी निश्चित इथला पाय होणे असं सांगितलंय. मला आनंद होईल मोठी जबाबदारी मिळायला, आणि मोठी जबाबदारी मिळाल्याच्या नंतर मी पुन्हा येईल.